नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर यंदा 2026मध्ये नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार हे दोनही योगायोग एकाच दिवशी म्हणजेच 17 ऑगस्ट 2026 रोजी आले आहेत. हा अतिशय एक दुर्मिळ आणि पवित्र महासंयोग मानला जातो, कारण या दिवशी शिवासह नागदेवतेची पूजा एकाच दिवशी करता येणार आहे. सोमवार हा महादेव शंकराचा वार म्हणून ओळखला जातो. श्रावणी सोमवारचे महत्त्व तर अगदी खास आहे, पण नागाला शिवशंकराच्या गळ्याभोवतीचे स्थान असल्याने ती महादेवाची एक ओळख ही मानली जाते. तर या दिवशी असे अनेक योगायोग जुळून आल्याने नागपंचमीचे महत्त्वसुद्धा आणखीनच वाढले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे कोणती कामे करावीत, तसेच यंदा नागपंचमीच्या दिवशी तर श्रावणी सोमवार आलेला आहे, मग हा भावाचा उपवास कसा सोडायचा, कधी सोडायचा, जेणेकरून श्रावणी सोमवारचा उपवास पण आपला मोडला नाही पाहिजे किंवा स्त्रियांनी कोणत्या चुका करू नयेत. आणि तसेच श्रावण सोमवार असल्यामुळे आरोग्यप्राप्ती, धनधान्य, पुत्रप्राप्ती, संकट निवारण, सौभाग्यवृद्धीसाठी सोमवारच्या दिवशी काय करावे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, एक कमेंट नक्की करा. तर बघा, आता श्रावणातील पहिला सण हा नागपंचमी असतो. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. बऱ्याच ठिकाणी भावाचा उपवास हा नागपंचमीच्या दिवशी केला जातो, पण बऱ्याच भागामध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा भावाचा उपवास धरला जातो आणि तो नागपंचमीच्या दिवशी सोडला जातो. तर बघा, नागपंचमीला नागाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी नागपंचमीला नागाची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात आणि सर्व इच्छा देखील पूर्ण होतात अशी मान्यता आहे. तर नागपंचमीचा सण पहिल्या श्रावणी सोमवारी येत असून या दिवशी महादेवासोबतच नागाचे देखील पूजन केले जाणार आहे. तर यंदाचा नागपंचमीचा सण जो आहे तो विशेष खास असणार आहे, कारण या दिवशी सोमवार पण आहे. जर आपण या दिवशी नागदेवतेसह शिव आणि पार्वतीची विधिवत पूजा केल्यास आपल्याला अनेक पुण्यफळ मिळू शकतात. तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया आपल्या भावासाठी उपवास करत असतात. तर जर या दिवशी सापाची पूजा केल्याने कुंडलीतील कालसर्पदोष सुद्धा कमी होत असतो आणि नागपंचमीचा दिवस कालसर्पदोष आणि पितृदोष निवारण करण्यासाठी उत्तम दिवस मानला जातो. बघा, या दिवशी तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जपही करू शकतात, कारण की श्रावण सोमवार आहे. त्यासोबतच शिवशंकराचा रुद्राभिषेकसुद्धा करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, खूप फायद्याचं ठरणार आहे. तर 17 ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी असे योग जुळून येत असेल तर यापेक्षा अजून चांगला दिवस कोणता असू शकतो. तर या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो उपवास संध्याकाळी आपल्याला सोडायचा आहे. म्हणजे श्रावण सोमवारचा जो उपवास आपण करणार आहोत तर तो आपल्याला संध्याकाळी सात्विक भोजन करूनच सोडायचा आहे. भगवान शंकराच्या भक्तीसाठी श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे आपल्याला शक्य होईल तेवढी नक्कीच भगवान शिवशंकरांची आणि नागदेवतेंची या दिवशी सेवा करायला हवी. तर या दिवशी घरातील स्त्रियांनी लवकर सकाळी उठून नित्यकर्म आटपून घ्यावे आणि घराची साफसफाई करावी. शिवलिंगावरती सुद्धा दुधाचा पाण्याचा अभिषेक करून शिवलिंगाची विधिवत पूजा करावी. शिवलिंगावरती एक तरी बेलपत्र व्हायला विसरायचं नाही आहे. बघा, शिवाला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे शक्यतो तुम्ही शिवलिंगावरती पांढऱ्या रंगाची फुले या दिवशी आवर्जून वाहा. स्वतः तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायला विसरू नका. शिवपिंडीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंगावर या दिवशी तांदळाची शिवामूठ अर्पण करायची आहे. उजव्या हातामध्ये तांदूळ घेऊन ते थोडेसे ओले करून मगच तुम्ही शिवलिंगावरती शिवामूठ व्हायची आहे. तर यंदा श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार आले आहेत. श्रावणातल्या पहिल्या सोमवारी तुम्ही 16 सोमवार व्रताची सुद्धा सुरुवात करू शकता. श्रावणातील काही व्रते स्वतःसाठी तर काही कुटुंबाशी निगडीत असतात, पण श्रावणातला सोमवारचा उपवास मात्र आवर्जून करावा का, कारण तो आरोग्यप्राप्ती, धनधान्य, पुत्रप्राप्ती, संकट निवारण, सौभाग्यवृद्धीसाठी सोमवारचा उपवास केला जातो. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही श्रावणातले सोमवारचे उपवास मात्र जरूर करावेत. तर या दिवशी नागपंचमीसुद्धा आहे, तर त्यामुळे आपल्याला या दिवशी नागदेवतेंची सुद्धा पूजा करायची आहे.
नागाला दूध वाहून नागदेवतेची अगदी विधिवत पूजा करायची आहे। तर तुमच्या कुठे जवळपास वारुळ असेल तर तुम्ही त्या वारुळाची जाऊन पूजा करायची आहे, आणि नसेलच तर मग तुम्ही घरामध्ये तांदळाच्या साह्याने किंवा रांगोळीच्या साह्याने किंवा पिठाच्या साह्याने नागाची मूर्ती बनवून रांगोळीने चित्र काढून किंवा कागदावरती चित्र काढून तुम्ही नागपंचमीची पूजा करू शकता। बघा, असेही म्हणले जाते की नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा जी व्यक्ती करते तर त्या व्यक्तीला साप चावण्याची भीती नसते। तर या दिवशी सापांना दुधाने आंघोळ आणि पूजा करून त्यांना दूध पाजल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते, अशी देखील मान्यता आहे। कालिया नागाचा पराभव करून नमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले, तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली। तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत सुद्धा नाहीत, आणि शेतामध्ये देखील पीक संरक्षणात सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात। शेतातील उंदरांचा नायनाट करून साप शेतकऱ्यांच्या पिकाचे रक्षण करत असतो, त्यामुळे नागपंचमीला शेतकरीही शेतामध्ये नागाची पूजा करतो। या दिवशी नववधू माहेरी येतात, झिम्मा फुगड्या खेळतात, झाडाला झोके घेतात। सर्व या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात। तर नागपंचमीच्या दिवशी ज्या काही आपल्या दैनंदिन गोष्टी आहेत तर त्या सुद्धा आवर्जून केल्या जात नाहीत, कारण की त्या म्हणजे नागपंचमीच्या दिवशी काही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये, असे अनेक संकेत नियम पाळले जातात। तर या नियमाचं तुम्ही अवश्य पालन करणं गरजेचं आहे, कारण हा नियम पूर्वीपासूनच परंपरेमध्ये चालत आलेला आहे। त्यामुळे शक्य असल्यास एके दिवशी तरी चिरू नका, कापू नका, चुलीवरती तवा ठेवू नका, काही तळू नका। मात्र या दिवशी उकडीचे पुरणाचे दिंड केली जातात आणि त्याचाच नैवेद्य नागदेवतेला दाखवला जातो। म्हणजे नागदेवतेची पूजा झाल्यानंतर त्याला दूध, साखर आणि उकडीची पुरणाचे दिंड करून नैवेद्य दाखवायचा असतो। तर या दिवशी सर्व स्त्रिया अगदी छान छान अलंकार घालून नवीन वस्त्रे नेसून नागदेवतेची पूजा करतात आणि हा सण अगदी आनंदाने साजरा करतात। आता तुमचा प्रश्न असा देखील असेल की नागपंचमीचा उपवास, श्रावणी सोमवारचा उपवास, हे दोन्ही उपवास एकत्र आल्याने हा उपवास जो आहे तो कधी सोडायचा आहे? तर बघा, तुमच्या घरातील जी मंडळी पूर्वीपासूनच दोन उपवास एकत्र आल्यानंतर ज्या पद्धतीने सोडतात त्या पद्धतीने तुम्ही उपवास करा आणि उपवास तुम्ही सोडू शकता। मग पण नियमानुसार सांगायचे झाले तर श्रावणी सोमवारची काही पूजा असते तर ती करून घ्यायची, आणि नागपंचमीच्या दिवशी ज्यांना भावाचा उपवास आहे त्यांनी नागाची पूजा करून घ्यायची। त्यानंतर तुमच्याकडे नागपंचमीच्या म्हणजे दिवशी दुपारी उपवास सोडण्याची पद्धत असेल तर तुम्ही दुपारी उपवास सोडायचा नाही, कारण आपला पहिला श्रावणी सोमवारचा उपवास आहे आणि तो आपण संध्याकाळी सोडतो। त्यामुळे तुम्ही संध्याकाळीच उपवास नेहमीप्रमाणे सोडायचा आहे, कारण नागपंचमीचा उपवास हा नागदेवतेची पूजा झाली की काही ठिकाणी लगेच सोडला जातो, पण यावेळी दोन्ही उपवास एकत्र आल्याने आपण हे उपवास रात्री सोडायचे आहेत, हे लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे आपल्याला एकाच दिवशी दोन्ही देवतांची म्हणजे श्रावण सोमवार आहे म्हणूनच भगवान शिवशंकरांची आणि नागपंचमी आहे म्हणून नागदेवता अशा दोन्ही देवतांची सेवा करण्याचा आनंद हा मिळणार आहे। त्यामुळे या दिवशी तुम्ही भगवान शिवशंकरांची तर अवश्य पूजा करा। त्याबरोबरच तुम्हाला बघा या दिवशी रुद्राभिषेकसुद्धा सेवा करायची आहे। तर अशीच तुम्हाला सगळी काही पूजा करायची आहे। आणि बघा या दिवशी नागदेवतेची पूजा करून नागदेवतेचा सुद्धा मंत्र म्हणायचा आहे आणि छान या पद्धतीने नागपंचमीचा सण हा साजरा करा। तर आता तुम्हाला समजलं असेल तर, आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, एक कमेंट नक्की करा। तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ। तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।